महत्वाची बातमी समोर येते। शरद पवारांना अंधारात ठेवून शपथविधी ठरला। पवारांना अंधारात ठेवून हा शपथविधी झाला। शपथविधीला पवार कुटुंबातील कोणाचीही उपस्थिती नव्हती। यावेळेस एक महत्वाची बातमी समोर येते। शरद पवार यांना अंधारात ठेवून हा शपथविधी पार पडला असं दिसतंय। शरद पवारांना या शपथविधी संदर्भात कुठलीही माहिती नव्हती हे देखील त्यांनी आधीच सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांना अंधारात ठेवून शपथविधी ठरलेला आहे अशी माहिती आता समोर आली आहे। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, खरं तर एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। शरद पवार यांना अंधारात ठेवून हा शपथविधी झाल्याचं कळत आहे। काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आहेत? अस्थि विसर्जनाचा विधी पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार या अचानकच खरं तर मुंबईला आल्या। मध्यरात्री त्या आपल्या मुलासोबत मुंबईत दाखल झाल्या। अशा वेळी शरद पवार असतील आणि पवार कुटुंबातील इतर सगळे सदस्य असतील हे सगळे बारामतीत होते आणि त्याच्यामुळे आज दिवसभर ज्या सगळ्या घडामोडी झाल्या त्या घडामोडींबद्दल शरद पवार यांना कोणतीही कल्पना नव्हती। अशा संदर्भातली त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा माध्यमांना दिली आणि आपण पाहतो आहोत की ज्या शपथविधी होणं असेल किंवा मग राष्ट्रवादीचा गटनेता निवडणं असेल या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवार यांना कल्पना न देणं म्हणजे त्यांना अंधारात ठेवून हा सगळा निर्णय झाल्याची एक जी चर्चा आहे ती खरं तर माध्यमांमध्ये सुरू झालेली होती आणि आपण पाहतो की दुपारपासूनच या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना या संदर्भातली विचारणा केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा पक्ष वेगळा आहे आणि आमच्या पक्षामध्ये आमचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तो आम्ही खरं तर त्याच्याबद्दल विचार करणार आहोत। त्याच्यामुळे शरद पवारांचा पक्ष वेगळा असल्याने त्यांना काही गोष्टी सांगण्यात आल्या नाहीत। त्याच्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या संदर्भामध्ये आजच्या दिवसभरामध्ये एवढ्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना शरद पवार यांना अंधारात ठेवल्याची एक जी चर्चा आहे ती राजकीय वर्तुळात देखील आता सुरू झालेली आहे। बिलकुल, धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय शरद पवारांना अंधारात ठेवून हा शपथविधी झाल्याचा आता समोर येत आहे। माध्यमांशी बोलताना देखील शरद पवारांनी या शपथविधी संदर्भात कुठलीच माहिती नसल्याचं म्हटलं होतं।